आजच्या मी सर्वप्रथम या सभागृहात उपस्थित सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि अतिशय हृदयापासून विनंती करतो की आपण आपल्या जागी स्थानापन्न व्हावे. आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने आरतीताई, ज्यांना आम्ही त्यागमूर्ती म्हणतो, अशा त्यागमूर्ती आरतीताईंचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा होतोय हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण यासाठी मला वाटतो, कारण मी जीवनात सर्वप्रथम पहिल्यांदा दाभोळकर सर खरोखर म्हणजे माझ्या कामा व्यतिरिक्त कुठेतरी आलेलो आहे. मी अमरावतीवरून आलो, मी नागपूरवरून आलो, फक्त ताईंचा बर्थडे सेलिब्रेशन होतं आणि हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची जी थीम आहे ना रहे हम, खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणतो, या बाईने, या माऊलीने यांच्या आयुष्यात काय केलेलं आहे हे जे मी जाणलेलं आहे ना, ते शब्द जे आहेत रहे हम, हे यांच्या व्यक्तिमत्वाला लागू पडतात. कारण आता जेव्हा ब्रेक झाला होता तेव्हा 2 मिनिटांपूर्वी मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा माझ्या कानावर काही लोकांची चर्चा आली, कारण हे पुस्तक सर्वांच्या हातात पोहोचलं होतं. पण सर्वजण 100% इथे उपस्थित असलेले सगळे लोक आरतीताईंना ओळखत नाहीत. काही लोक बोलत होते की ह्या आरती सचदेव आहेत कोण, बोलत होते, माझ्या कानावर चर्चा आल्या. माझं ऑब्झर्वेशन होतं, ज्यांना जेवढी माहिती होती तेवढी ती माहिती देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. त्या समाजसेविका आहेत, त्या कवयित्री आहेत, त्या लेखिका आहेत, त्या संगीतकार आहेत, गायक आहे, व्हॉटएव्हर, बरंच काही त्यांच्याविषयी. पण मित्रांनो, मी वेळ जास्त न घेता 2 मिनिटांमध्ये मला कळलेली आरतीताई आपल्याला सांगू इच्छितो. मला माझ्या आयुष्याच्या 2015 मध्ये 2014 मध्ये भेटली ही माऊली. माझ्या आयुष्यातील, आपल्याला हिंदी मराठी दोन्ही ना, कारण मला थोडं अवघड जातंय. मेरे व्यक्तिगत जीवन के प्रेरणा पुरुष और मेरे व्यक्तिगत जीवन की मेरी भगिनी और मेरे व्यक्तिगत जीवन के प्रेरणा पुरुष जिन्होंने मेरे मार्गदाता है और मेरे जीवन को एक कृतार्थ दिशा में ले जाने के लिए संकल्पबद्ध प्रयास किया है, ऐसे मेरे व्यक्तिगत जीवन के प्रेरणा पुरुष उत्तराखंड राज्य के विद्यमान राज्यपाल महामहिम लेफ्टिनेंट जनरल गुरमीत सिंह साहब, और मेरे जीवन पर अत्यंत असरदार ऐसा प्रभाव करने वाली और मेरे व्यक्तिगत जीवन को एक दिशा देने वाली है. और मैं बता रहा हूं कि आरतीताई में वो ताकत है जो आप लोगों ने नहीं देखी. मैं यहाँ से 1000 किलोमीटर दूरी पर रहता हूं, लेकिन भाइयों, मैं बड़ी सभ्यता और विनम्रता के साथ आपके सामने ये कहना चाहता हूं कि इस महिला के अंदर जो ताकत मैंने देखी है, और यही कारण है कि आज हमारी संस्था के 3000 युवकों को मैं लीड करता हूं. और हमारे 3000 युवक, क्योंकि आरतीताई क्या ये रूप आप नहीं जानते, 3000 युवकों को लीड करने वाली संस्था की मेंटर है आरतीताई. क्या बात है. मैं आपको अब बता रहा हूं कि मैंने आरतीताई में क्या देखा है. आरतीताई ने सिर्फ प्रोग्रामों का आयोजन नहीं किया है. हे 8वं 9वं 10वं पुष्प असेल अमरावती, मी स्वतः त्या क्षणांचा साक्षीदार आहे. कदाचित आपण हे ऐकून आपल्याला शॉक होईल. एक महिला फक्त संगीताची किंवा गायनाची उपासक असू शकते असं नव्हे, या महिलेची कदर कुठे केल्या गेलेली आहे त्या क्षणांचा मी स्वतः साक्षीदार आहे. आणि बाय प्रोफेशन मी ॲडव्होकेट आहे, त्याच्यामुळे पुराव्यानिशी बोलतो. माझ्या हातात ती सगळी कागद आहेत. जे मी बोलतोय, माझं वाक्य, शब्द, विधान वाटेल त्या पद्धतीने, वाटेल त्या दृष्टीने तपासून घ्यावं कार्यक्रम संपल्यानंतर. मी आपल्याला सांगतो, भारताच्या विद्यमान राज्यपालांनी 1 नाही 2 वेळा या महिलेच्या कार्याची दखल घेऊन मध्ये प्रत्यक्ष लोकभवन, राजभवन मध्ये सत्कार केलेला आहे. मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे. विद्यमान राज्यपालांनी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी असताना 22 फेब्रुवारी 2022 रोजी, सॉरी 2024 किंवा 22 ला असेल, 22 रोजी मी त्या कार्यक्रमाला साक्षीदार होतो. कर्तव्य प्रेरणा या महिन्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये पार पाडलेलं राष्ट्रीय कर्तव्याची दखल घेऊन महामहिम राज्यपाल यांनी राजभवन मध्ये संपूर्ण प्रोटोकॉलनुसार, राजशिष्टाचारानुसार या महिलेला कर्तव्य प्रेरणा पुरस्कार प्रदान केलेला आहे. मित्रांनो, ही केवळ 2 पुस्तकं आपल्या समोर दिसत आहेत. 3 पुस्तकं यांची पाईपलाईन मध्ये 2026 ला ही लॉन्च होत आहेत. संगीतकार आणि गायक यांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्म अभ्यास करून या महिलेने, म्हणजे मला जेव्हा आरतीताई कळल्या, मला आश्चर्य, मी बोलावं ते कमी पडेल, कारण मी जे बोलतोय ते इथून नाही, मनापासून बोलतोय, अंतःकरणापासून बोलतोय. कुठेतरी तळमळ होती म्हणून मी इथे आलो. मला माझ्याविषयी काय सांगायचं नाही. दाभोळकर सरांनी 4 ओळी माझ्याविषयी सांगितल्या, मला असं वाटतं त्या भरपूर झाल्या. पण मित्रांनो, मी सांगतो, या महिलेने आमच्या संपूर्ण विदर्भ आणि वराड प्रांतामध्ये यांना त्यागमूर्ती म्हणून ओळखल्या जाते. यांनी यांच्या आयुष्यामध्ये केलेला त्याग मी जवळून पाहिलेला आहे. एकटी महिला असताना सुद्धा या महिलेने म्हणजे दुसऱ्यांचा उद्धार कसा घडवून आणता येईल याचा फक्त दान धर्म करण्यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्व
मर्यादित नाही आहे. आदरणीय स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव निघून गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम जो जनसेवेचा निर्णय घेतला, लोकसेवेचा निर्णय घेतला आणि एक अँब्युलन्स या समाजाला दान केली आणि आज त्या अँब्युलन्सचा लाभ समाज घेत आहे. मित्रहो, मुलुंड आणि मुंबई पुरतं हे एवढं तुम्हाला माहित असेल, मी त्याच्या पलीकडचं सांगतो. या महिलेने आता मी तिथं जेव्हा गेटवर गेलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं, कानावर आलं, भारतीय सैन्याच्या लोकांसाठी सुद्धा यांनी काही मदत केली आहे. पण ती अपूर्ण माहिती होती. मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो, पुराव्यानिशी देतो. मी भारताचे विद्यमान राज्यपाल, इथं कोणीतरी डेप्युटी कलेक्टर आणि कलेक्टर साहेब मौजूद असतील बहुतेक. मी जे विधान करतो, जो शब्द वापरतो, तो अतिशय जबाबदारीनं बोलतोय. आपण कसाही तपासून घ्यावा. भारताचे विद्यमान राज्यपाल, उत्तराखंड राज्याचे वर्तमान राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही एक उपक्रम हाती घेतला आणि त्या उपक्रमाला लीड करत आहेत आरतीताई. भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या उत्थानाकरता गरजवंत अशा कुठल्याही नव्हे, भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबांच्या उत्थानाकरता आणि त्यांच्या मदतीकरता या बाईनं विडा उचलला आणि स्वतःच्या पेन्शन सेवानिवृत्तीमधून संचित 11 लाख रुपयाची राशी या राष्ट्राला समर्पित करण्यासाठी निर्णय घेतला आणि लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि इतर कर्नल ब्रिगेडियर आणि आमचे जे काही मित्र आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या पुढील आजन्म, म्हणजे मी जबाबदारीनं आज त्यांच्या वाढदिवसादिवशी हा शब्द प्रयोग करतो कारण आमचं सकाळी यावर आजन्म त्या आहेत तोपर्यंत त्यानंतर देखील दरवर्षी भारतीय सेनेतील गरजवंत 10 शहीद कुटुंबातील गरजवंत परिवाराला त्यांच्या संचित राशीतील वार्षिक प्रतिफलामधून, मी असं म्हणत नाही, त्यांच्या संचित राशीतील वार्षिक प्रतिफलामधून 10,000 रुपये प्रत्येकी अशा 10 कुटुंबांना मदत करण्याचा वसा आणि संकल्प त्यांनी घेतला आणि असं करणारी माझ्या दृष्टीतील, माझ्या निरीक्षणातील ही पहिली महिला आहे. कारण त्यामुळे आरतीताई विषयी बोलावं ते कमीच आहे. या महिलेने माहिती का स्वतःपुरतं काय स्वतः, अहो माझ्या हातात हे कागद आहेत ना, सांगताना माझ्या हातावर अंगावर शहारा येतो. स्वतःची बॉडी यांनी देहदान केलेला कागद माझ्याजवळ देऊन ठेवलेली आहे. ही कागद हॉस्पिटलची साहेब आपल्याला सांगतो, ही माझ्याजवळ त्यांनी 4-5 वर्षांपूर्वी देऊन ठेवली आहे. आमचं काहीच नातं नाही, आमचं रक्ताचं नातं नाही, पण रक्त या पलीकडचं नातं आहे. मी या बाईला बहीण मानतो, आई मानतो, माझं जे काही आहे सर्वस्व यांना मानतो. म्हणून तळमळीनं मला माझी आज माझा ऍक्च्युअल ताईनं सांगितलं, माझा पेपर होता स्वतःचा, ठीक आहे, तो माझा व्यक्तिगत भाग सोडा, पण मला कुठेतरी वाटलं यांच्याकरता यावं म्हणून आजचा हा कार्यक्रम. खरोखर ताई, मी बोलेल ते कमी असेल, तुमच्याविषयी खूप बोलावं असं वाटतं, पण वेळेचं भानही ठेवणं आवश्यक आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय भरकटू नये याचे भान ठेवत मी पुन्हा आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द, कारण की आजचा कार्यक्रम हा संगीतकार रोशन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम समर्पित केलेला आहे आदरणीय आरतीताई यांनी स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या स्मृतीला. त्यामुळे या दोन्ही महानुभावांचा समुचित उल्लेख होणे या मंचावर तेवढंच क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे संगीतकार रोशन यांच्या अनुषंगाने आपण गाण्यांची सुरेली मैफिल तर आयोजित केलेली आहेच आहे, पण मी अतिशय म्हणजे मला याची जाणीव आहे की मला जर तुम्ही संधी दिली तर एक असा वेगळा कार्यक्रम आरतीताईंसाठी मला घ्यावा लागेल. पण अगदी शेवटच्या 2 ओळी स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या स्मृती दाखल आम्ही उद्धृत केलेल्या आणि आरतीताई यांच्या अफाट विशाल अथांग अशा कर्तृत्वाला समर्पित अशा 4 ओळी, ह्या 2 गोष्टी मी आपल्या समोर आपली परवानगी घेऊन अगदी 2 ओळी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला हे पुस्तक प्रवेशद्वारावर मिळालं होतं. प्रत्येकाच्या हाती हे पुस्तक असेल, नसेल तर घेऊन जावं तिथनं. या पुस्तकामध्ये आदरणीय यांच्या प्रेरणेतनं आम्ही हा समाजसेवेचा एक अभिनव असा वसा घेतला आणि म्हणूनच आरतीताईंनी बॅरिस्टर पै या शाळेला सुद्धा 4 लाख रुपयांची वसतिगृह उभारणी करता, इमारत उभारणी करता मदत केली. आकडेवारीत जर बोलायचं ना तर लाखो करोडो रुपये या महिलेने स्वतःचे समर्पित केलेले आहे समाजासाठी. एक दूध विक्रेता होता तुमच्या मुलुंडचा, त्याचं दुःख या बाईला पाहवलं नाही म्हणून यांनी त्या दूध विक्रेत्याला डेअरी उभी करून दिली. असे अनेक प्रसंग आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ मुलुंडला पण त्यांनी 1 लाख बघा, उत्स्फूर्तपणे लोकांमधून असं निघालं पाहिजे. यस सर मी काय झालं, माझ्याकडे यादी होती पण मी कागदाचा आधार न घेता बोलत आहे, त्यामुळे ते मिस झालं, सॉरी. ज्येष्ठ नागरिक संघाला सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मदत, 1 लाखाची मदत केलेली आहे. 1 लाखाची मदत.
कोणी असा गैरसमज करू नये, कोणाच विषयी म्हणजे असं होणार नाही. माझ्याकडे यादी आहे. तर मी अगदी कमी शब्दांमध्ये सांगतो. 16 जुलै 2011 बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था विक्रोळी इथे 4 लाख रुपये अर्पण केले. हे करण्यामागे माहितीये काय होतं? शिक्षणनिष्ठ जाणीवांनी मृदू होणारं अंतःकरण या महिलेच्या ठाई होतं. म्हणून शिक्षणासाठी तळमळीनं पुढे येणारे जे गरजवंत आहेत त्यांच्या मदतीकरता यांनी 4 लाख रुपयाची ही मदत करून इमारत उभी केली. ज्येष्ठ नागरिक संघाकरता विरंगुळा केंद्र निर्माण करण्याकरता 2011 मध्ये 1 लाख रुपये अर्पण केले. रुग्णवाहिका आपण जाणता, रुग्णवाहिका ही 2012 मध्ये त्यांनी समाजाला अर्पण केलेली आहे. काही मदती आहेत जनता जनार्दन ट्रस्ट करता, दूध सेंटर करता वगैरे वगैरे. वैश्विक संत विद्यापीठाकरता 11 लाख रुपयांची मदत त्यांनी केलेली आहे. आणि ह्या सगळ्या मदतींच्या पलीकडे आरतीताईंचं व्यक्तिमत्व आहे. कारण आरतीताईंनी भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियाच्या उत्थानाकरता आणि मदतीकरता 11 लाख रुपयांचा असा निधी आजन्म वार्षिक प्रतिफलाच्या माध्यमातून दरवर्षी 10 गरजवंत शहीद कुटुंबियांच्या मदतीकरता दिल्या जाणार. आणि केवळ कपोकल्पित नाही साहेब, हे यांच्या आरतीताईंच्या या प्रयत्नामध्ये आपल्याला सांगू इच्छितो कोण लोक समाविष्ट आहेत. भारताचे विद्यमान राज्यपाल, उत्तराखंड राज्याचे विद्यमान राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग साहेब, भारताच्या सर्व कारण आरतीताईंना अशा दृष्टीनं कोणी पाहिलंच नाही. कारण आरतीताई अशा कोणाला कळल्याच नाही ज्या आम्हाला कळल्या. आणि म्हणूनच मी स्वतः त्या क्षणाचा साक्षीदार आहे. मिझोरमचे राज्यपाल अनलोक कोहली यांच्या हस्ते आरतीताईंचा दिल्लीला सत्कार झाला. केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री यांच्या हस्ते आरतीताईंचा सत्कार झाला. असे तर अनेक सत्कार आहेत की ज्या सत्कारांचा मी स्वतः साक्षीदार आहे. असो, सत्कार होत राहतात, पण महत्वाचं असतं अशा आठवणी आपले नरेंद्रजी मोदी साहेबांबरोबर त्यांची मन की बात बरोबर त्यांची त्याविषयी बोलतो मी. तर नरेंद्र मोदी हा एक केवळ एका पक्षापुरता विचार समजू नये. नरेंद्र मोदी हा एक विचार आहे, व्यक्ती नव्हे. त्याच्यामुळे त्या विचाराला प्रभावित होऊन आरतीताईंनी जो निर्णय घेतला तो निर्णय खरोखर त्यांनी जनसेवेचा असा निर्णय घेतला की मोदीजींनी जे मिशन हाती घेतलेलं आहे विकसित भारत निर्माणाचं मिशन, विकसित भारत निर्माणाचं मिशन साकार करायचं असेल तर खऱ्या अर्थानं समृद्ध, सशक्त, सुगम्य, स्वर्णिम आणि स्वयंप्रकाशमान नवभारत निर्माणाचं स्वप्न आपल्याला आम्हाला एकत्रित येऊन साकार करावं लागेल. आणि ते साकार करण्यासाठी युवकांची गरज आहे. मग अशा 3000 युवकांना लीड करणाऱ्या एकट्या आरतीताई तुम्ही पाहिल्या होत्या का? मी पाहिल्या. अशा 3000 म्हणजेच खऱ्या अर्थानं अल्टिमेटली विकसित भारत निर्माणाचं स्वप्न जर खऱ्या अर्थानं साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका जर कोणाची असेल माझ्या दृष्टीपटामध्ये तर ती आरतीताईंची. अशा अतिशय अद्भुत आणि आगळ्या वेगळ्या रसायनानं युक्त अशा समृद्ध आरतीताई मी जवळून पाहिल्या. मला आज त्यांच्या बर्थडे निमित्त इथे येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि म्हणूनच त्यांच्याविषयी खूप काही बोलता येईल, पण तरी देखील मी आवर्त घेतो आणि स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या निमित्ताने त्यांच्या प्रति 2 ओळी आणि आरतीताई प्रति 2 ओळी मी इथं व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना नंतर विराम देतो. स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या संदर्भात मला ते जे कळले, मी माहितीये का आरतीताईंची माझी भेट एका अनोळखी कार्यक्रमात झाली होती. ही बाई एकटी पडली होती, तिथं कोणीच नाही. इथनं 700-800 किलोमीटर अंतरावर म्हणजे एकट्या गेल्या होत्या या वयात. आणि स्वतःचं रिझर्वेशन नाही, कन्फर्म काहीच नाही, मोबाईल नाही, अँड्रॉइड नाही, ऍपल नाही, काहीच नाही, साधा फोन नाही. अशा अवस्थेमध्ये 800 किलोमीटर अंतरावर असणारी ही महिला तिथं मी सापडलो आणि मग त्यांना माझ्या घरी नेलं आणि मग तिथून आमचा परिचय झाला. आज त्या ऋणानुबंधामध्ये झाला. मी गॅरंटीनं सांगतो की जन्मोजन्मी आजन्म म्हणजे यांच्याशी माझं नातं कधीही संपणार नाही, तुटणार नाही. अत्यंत निरपेक्ष म्हणून एवढ्या खुल्या आणि निधड्या वाणीमध्ये मी बोलू शकतो जगाच्या कोणत्याही मंचावर यांना घेऊन. कारण बोलण्यासाठी धाडस लागते साहेब. आम्ही निरपेक्ष भावनेतून हे सगळं करतोय. म्हणून आरतीताई साठी येण्याचाही आम्हाला अभिमान वाटतो आणि त्याही आमच्या आव्हानावर दिल्लीला देहरादूनला येतात. स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या स्मृती प्रित्यर्थ 2 ओळी 2 शब्द. कदाचित त्या भावना आरतीताईंनी कदाचित त्या भावना आरतीताईंनी स्वतः आरतीताईंना मी त्या भावना व्यक्त करू इच्छितो. स्वर्गीय रणजित सिंहजी सचदेव यांच्या संदर्भाने रंगलेल्या मैफिलीचा सूर सोडून गेले. मला आरतीताईंनी जेव्हा
मी काही गोष्टी इथं उल्लेख करू नये, पण नाशिकचा जो प्रसंग सांगितला होता ताई, अत्यंत दुर्दैवी प्रसंग त्यांच्या आयुष्यातला, आणि तो ऐकून माझ्या अंगावर शहारे आजही येतात. ज्या पद्धतीने ही महिला लढली त्यावेळेस ते पाहून आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा संकट येतात ना, मी आज त्यांच्या घरी आलेल्या सकाळी त्यांना हेच म्हटलं, माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतात ना साहेब, तेव्हा आम्हाला खचून जायची गरज पडत नाही. जर आमच्या आजूबाजूला आरतीताई उभ्या असतील तर आम्हाला पैसा नकोय. आम्ही अंतकरणापासून बोलतो, कारण या बाईनं मला यांच्या आयुष्यातला मुलूंचा तो बगीचा जेव्हा जवळून दाखवला, माझ्या अंगावर आजही शहारे येतात साहेब बोलताना. मला नाशिकचा तो प्रसंग सांगितला तेव्हा मी म्हटलं, आमच्या आयुष्यात जर संकट येतात तर आम्ही का घालून जायचं. या बाईने जीवनाला कसं सावरलं, स्वतःचा काहीच विचार केला नाही, समर्पित केलं, म्हणून ह्या त्यागमूर्ती ठरतात. रंगलेल्या मैफिलीचा सूर सोडून गेले, रंगलेल्या मैफिलीचा सूर सोडून गेले, गीत रंगता रंगता साथ सोडून गेले. ऋतला काटा उराशी कळ काळजात गेली, ऋतला काटा उराशी कळ काळजात गेली, जुळलेल्या नात्याचे नाव खोडून गेले. धाग्यात फुलांना गुंफता गुंफता गेले, धाग्यात फुलांना गुंफता गुंफता गेले, विस्कुटुनी सारे सुगंध घालवून गेले. अंधारात ज्योतीची वात तेवत गेली, अंधारात ज्योतीची वात तेवत गेली, आशेच्या किरणांचा मार्ग संपवून गेले. असे आदरणीय रणजितसिंह सचदेव यांच्या आयुष्यात आले आणि गेले, पण त्यांच्या स्मृती त्यांना आजही प्रेरित करीत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेपासून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. म्हणून आमच्यासारखी जी काही मंडळी आहे ती प्रेरित होऊन कर्मधर्म आम्ही समर्पित होऊन. आणि एक शेवटचं अजून एक विधान करतो साहेब, दाभोळकर साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो, या बाईची महती सांगतोय. माणसं केवळ भगवे कपडे घातले म्हणजे संत असतात असं नव्हे, ठीक आहे ना. संत प्रवृत्ती महत्वाची असते. तर त्या संत प्रवृत्तीच्या लोकांचं एकत्रीकरण नागपूर आणि अमरावती शहरामध्ये 14, मी जबाबदारीने या मंचावरून बोलतो, 14 जूनला होऊ घातलेलं आहे. 14 जून 2026 ला अखिल भारतीय संत समागम नावाचा प्रोग्राम होऊ घातलेला, फार मोठा प्रोग्राम आहे. भारतातल्या हरिद्वार पासून संत महंत तिथे येणार आहेत. अशा संत महंतांच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय आरतीताई ह्या, मी जबाबदारीने सांगतो आरतीताईंना आणि आपल्या सर्वांना, आदरणीय आरतीताई या त्या संत महंतांच्या संमेलनाला जी 2 अध्यक्ष लाभलेली आहेत त्यातील एक अध्यक्ष आरतीताई. यांनी भगवे कपडे धारण केलेले नाहीये, पण यांनी वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये जी धारण केलेली आहे ना, ती कुठल्याही संताला मागे टाकणारी अशी वृत्ती आहे. तर शेवटचे 2 शब्द फक्त आरतीताईंसाठी मी व्यक्त करू इच्छितो आणि लगेच अगदी 2च शब्द आहेत ते, मला जाणीव आहे म्हणून मी खोडतोड करून आणलेले. यस, आरतीताई आप राष्ट्रभक्ति के लोक भाव से ओतप्रोत कर्मठता के ज्वलंत ज्योतिपुंज, राष्ट्रीयत्व, ममत्व, स्नेह एवं कर्मयोग की जीवंत सानुकूल मूर्ति है. आपकी हृदय के निर्मलता के कारण आपने विशिष्ट स्थान और सम्मान प्राप्त किया है. आप प्रयतात्मा है, आप पवित्रात्मा है, भारतीय गौरव के प्रतिबिंब आप हो. मला कळलेल्या आरतीताई या आहेत. राष्ट्र के प्रति समर्पित आपके जीवन की दिग्विजय कर्म यात्रा उत्कृष्ट, उल्लेखनीय व अनुकरणीय है. बुनियादी संघर्ष से उभरकर प्रभावी व शानदार उपलब्धियों वाली आपकी कर्मण्यवादी जीवन यात्रा आपके कुशल, मौलिक, गतिशील व दूरदृष्टिपूर्ण नेतृत्व का प्रेरक परिचायक है. आप राष्ट्रभक्ति, मानव धर्म एवं नेकी के सिद्धांत में विश्वास रखने वाली साहसी योद्धा हो. हम कृतार्थ भाव से आपको आज के दिन पर नतमस्तक होते हैं. धन्यवाद आरतीताई. हॅलो हॅलो, आपण इथे त्यांचा क्रांती महाजनचा सत्कार करतोय. वेळ झालेला आहे आणि हॉलच्या प्रशासनाने पण सांगितलं की आपल्याला लवकर कार्यक्रम करायचा आहे. त्यांचा सत्कार होतोय. क्रांती महाजन. आनंद कवरकर.